वंदन करते, सादर प्रणाम करते आणि आजच्या माझ्या कीर्तन सेवेला प्रारंभ करते. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरवे नमः. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामार्थ केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगीश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. वृंदावनासी बहुशांत काया, चाफा फुलला भुंगेळी समाधीवरी वर्षता हे गुरुला. नमस्कार माझा वेणापदाला. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. देवर्षी नारद स्वामी महाराज की जय. महर्षी वेदव्यास मुनि महाराज की जय. मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव. भारत माता की जय. गो माता की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. श्री वीरेश्वर भगवान की जय. श्री जाक माता की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण नवनीरद समा नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा नवल विनोद विहारी राजा. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी. गोवर्धन गोपालन गोकुल
जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी राजा दुर्जन संगमहारी राजा जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी शरणागत दीन चरणी रे शरणागत दीन चरणी रे आ शरणागत दीन चरणी रे चरणी रे आ शरणागत दीन चरणी रे करुणा दृष्टी निहारी राजा करुणा दृष्टी निहारी राजा जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया मती मंद मी काहीच नेणे 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 सांख्य अथवा न्याया कीर्तनी सांख्य अथवा न्याया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया दीन दीन परी मनास वाटे दीन दीन परी मनास वाटे इच्छा तव गुण गाया कीर्तनी इच्छा तव गुण गाया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया एका विनवी जनार्दनाते एका विनवी जनार्दनाते एका विनवी जनार्दनाते निरंजनी चाराया कीर्तनी निरंजनी चाराया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम।
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय पवन सुत हनुमान की जय नमः पार्वती पते हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय भगवती अम्बा माता की जय श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज महाराज परम सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री गजानन महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय सब संतन की जय भारत माता की जय गो माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति राम गावा राम धावा राम गावा राम धावा राम चालीसावा राम चालीसावा राम गावा राम धावा कल्याणाचे जे कल्याण कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे जे गुणगान रघुरायाचे जे गुणगान राम गावा राम गावा मंगलाचे जे मंगल मंगलाचे जे मंगल राम कौसल्येचा बाळ राम कौसल्येचा बाळ राम गावा राम नावा राम कैवल्याचा दानी राम कैवल्याचा दानी रामदास अभिमानी रामदास
विसावा राम जीविका विसावा राम गावा राम गावा राम गावा राम ध्यान भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसंपदाम् तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। आज निरूपणाला घेतलेला अभंग राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी यांचा आहे। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगीश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। ज्यांच्यामध्ये शुक मुनींसारखं वैराग्य वसिष्ठ मुनींसारखं ज्ञान वाल्मिकी मुनींसारखं कवित्व हे तीनही गुण एकत्र आले आणि रूप घेतलं मूर्ती तयार झाली त्या मूर्तीचं नाव समर्थ रामदास स्वामी। अकिंचन वरेण्योपि समर्थ पदवीं गतः विठोबांना दत्तरदार म्हणाले निर्धनांमध्ये श्रेष्ठ असूनही जे समर्थ पदाला पोचले समर्थ पद ज्यांना पावलं आणि दास असूनही जे स्वामी पदाला पोचले असे समर्थ रामदास स्वामी त्यांचं तेज त्यांची शोभा काय होणार। अहो ज्यांनी आपला भारत देश त्यातली आपली तरुण पिढी युवा पिढी बलवान व्हावी शक्तिमान व्हावी म्हणून बलोपासना सांगितली ठिकठिकाणी मारुतीची मंदिरं उभारली आणि बलोपासना लोकांना किंवा तरुण मुलांना शिकवली की ज्याद्वारे शक्तीची उपासना करा मारुतीची उपासना करा आणि आपण स्वतः बलवान व्हा। भिक्षेच्या निमित्ताने लोकांच्या घराघराशी दारादाराशी संपर्क साधला आणि राजा घडविला देश घडविला समाज घडविला आणि शत्रूला बडविला आणि बुडविला सुद्धा असे आमचे समर्थ रामदास द्विज सावधान ऐसे विवाह सर्वत्र विवाह मंगली म्हणती ते एक रामदासे ऐकिले सदा असो त्या प्रणती। मोरोपंत म्हणाले जे अखंड सावधान राहिले ते समर्थ रामदास स्वामी। दासबोधासारखा महान ग्रंथ लिहिला की ज्या ग्रंथामध्ये प्राणी मात्रांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचं सामर्थ्य आहे प्रत्येक समस्येला उत्तर आहे। एवं श्री दासबोध ग्रंथ तेथून सर्वही परमार्थ जाणती योगी संत महंत ग्रंथराज मुकुटमणी। मनाला उपदेश केला जनांना उपदेश केला ते समर्थ रामदास स्वामी रामाचं गुणगान करतात प्रभू श्री रामचंद्रांचं काय म्हणतात राम गावा राम ध्यावा राम जीवीचा वसावा। कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान मंगलाचे जे मंगल राम कौसल्येचा बाळ
राम कैवल्याचा दानी, रामदास अभिमानी. राम गावा राम घ्यावा, राम जीवीचा विसावा. राम गावा, सतत त्या रामाचं गायन करा, रामचरित्राचं गायन करा, प्रभू श्री रामचंद्रांचं ध्यान करा. काव राम जीवीचा विसावा. तो प्रभू श्रीराम आमच्या जीवीचा विसावा आहे. त्याचं चरित्र पाहिलं, त्याचं नामस्मरण केलं की जीवाला शांती मिळाली. शांती मिळते, जीवाला शांती देणारा तो एक राम. अहो शरीरात प्राण राहिला नाही, आम्ही म्हणतो काही राम राहिला नाही. बरं काय त्या रामाला महत्व आहे राम या शब्दाला. माझे आजोबा माझ्या लहानपणी बाहेरून आले बाजारातून आणि काही चांगलं मिळालं किंवा काही चांगली घटना घडली, सज्जनांचं रक्षण झालं किंवा कुठेतरी आपण म्हणतो न्याय मिळाला की सांगत यायचे आमच्या आजीला, बरं का ग रामराज्य आलं. बरं काय रामराज्य ही संकल्पना आहे बघा, की रामराज्यात सगळे सुखी समाधानी होते. म्हणून राम गावा, राम घ्यावा, राम जीवीचा विसावा. कल्याणाचे जे कल्याण, अहो राम कल्याण करणार आहे. कल्याण करी रामराया, जनहित विवरी कल्याण करी राम. रघुरायाचं गुणगान केलं तर तुमचं कल्याणच होईल. म्हणून राम गावा, राम घ्यावा, राम जीवीचा विसावा. मंगलाचे जे मंगल, तुम्हाला तुमच्या जीवनात मंगल व्हावं, शुभ व्हावं, शिव व्हावं, कल्याण व्हावं, सुख संपदा मिळावी असं वाटत असेल, अलौकिक सुख, शाश्वत सुख, चिरंतन सुख, निरंतर सुख, ऐहिक सुख मी म्हणत नाही बरं, मोक्ष प्राप्ती ती रामनामानं मिळते. राम कैवल्याचा दानी, रामदास अभिमानी. राम गावा, राम घ्यावा, राम जीवीचा विसावा. त्या रामनामामुळं, ते रामनाम घेतल्यामुळं, रामाचा जय जयकार केल्यामुळं काय होतं, भर्जनम भवबीजानां भर्जनम सुख संपदा. यमदूतांचा थरकाप होतो. ज्याप्रमाणे भाजलेलं बीज असतं, भर्जनम भवबीजानां, ते परत उगवत नाही, तसं सुख संपदा मिळवणं, यमदूतांचा थरकाप होणं, हे राम 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 किंवा प्रभू रामचंद्रांच्या जय जयकाराने शक्य. प्रभू रामचंद्रांचा जय जयकार, प्रभू रामचंद्रांचा जप, थोडक्यात काय, रामनाम. आता रामनाम घ्यायचं, मग रामनामच का घ्यायचं, म्हणजे रूपे अनेक आहेत, तत्व एक आहे. बरोबर, कुणाला राम जवळ वाटतो, कुणाला गणपती जवळ वाटतो, कुणाला भगवान महादेव. पण राम नाम असं आहे की जे देवों के देव महादेव, अहो त्यांनी सुद्धा घेतलं. ते कायम राघव चरित्राचं, रामाचं गुणगान करत असतात भगवान महादेव. आणि ज्यावेळी समुद्र मंथनाच्या वेळी निर्माण झालेलं हलाहल, अमृत बाकीच्या लोक देवांनी प्यायलं, पण हलाहल कुणी प्रश्न केलं, आमच्या भगवान महादेवांनी. आणि मग त्यांना त्याचा इतका दाह झाला, गळ्यामध्ये सर्प होता, माथ्यावर गंगा माता होती, भस्म होतं अंगाला, पण तरी सुद्धा तो दाह, हलाहलाचा दाह काही शमेना. आणि मग भगवान शंकरांनी काय सुरू केलं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम
रामनाम कंठी धारण केलं तेव्हा त्यांचा तो दाह शमला. म्हणून राम गावा, राम ध्यावा, राम जीवी चाडसा. इतकं रामनाम श्रेष्ठ आहे. मंत्र अनेक आहेत, पण श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र आहे. मग भगवान महादेवांना देखील रामनामानं तारून नेलं. त्यांना म्हणून ते नीलकंठ म्हणतात बघा. कंठ निळा झाला होता, पण दाह रामनामामुळे शमला. इतकं रामनाम श्रेष्ठ आहे. रावणोच्चार मात्रेण बहिर्नियाति पातकम पुनः प्रवेश संदेहे मकारस्तु कपाटवत. रा म्हटल्याबरोबर पाप बाहेर निघून जातं आणि म्हटल्यावर आमचं तोंड बंद होतं. तिथेच पाप नाश होतो. इतका राम हा मंत्र श्रेष्ठ आहे. वाल्या कोळ्याचं उदाहरण, अहो उलट म्हणत होता मरा मरा मरा, पण ते तरी सुद्धा वाल्या कोळी तळून गेला ना. वाल्याचा वाल्मिकी होतो राम जपा. उलट्या उलट्या नामे तरला वाल्या, उलट्या नामे तरला वाल्या, धन्य प्रभूचे नाम, धन्य प्रभूचे नाम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अज्ञपातकी वाल्या कोळी, सात रांजणे पापे भरली. नारद मुनीचे घडता दर्शन, नारद मुनीचे घडता दर्शन, सांगितले त्यांना, सांगितले त्यांना. श्रीराम श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. महापातकी वाल्या कोळी, उलट्या नामे पापे जाडी. वाजविला डंका, किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती मंत्र हा सोपाय. सोपाय म्हणायला काहीच अवघड नाहीये. अजून काय, नाम घेताना लगे मोल, नाम मंत्र नाही खोल. नाम घेताना लगे मोल, नाम मंत्र नाही खोल. उच्चारावे राम राम, दोची अक्षराचे काम. उच्चारावे राम राम, दोची अक्षराचे काम. उच्चारावे राम राम, नाम घेताना लगे मोल, नाम मंत्र नाही खोल. नाम घेताना लगे मोल, काही मोल द्यावं लागतं? अजिबात नाही. अहो आज जगामध्ये काहीही आम्हाला शिकायचं म्हटलं, एखादी छोटीशी कला, एखादं छोटस ज्ञान, एखादी ज्ञानाची शाखा आम्ही नवीन बघितली. आम्ही आता प्रवेश घ्यायचा म्हणलं तर खिशात पहिले कुळकुळ पैसे असावे लागतात, तर तुम्हाला तिथे प्रवेश मिळतो. पण राम नाम घ्यायला काहीही मोल द्यावं लागत नाही. उठता बसता कार्य करिता, वदनी राम नाम घेता. खर्च लागतो काय, खर्च लागतो काय, खर्च लागतो काय, किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती मंत्र हा सोपा. काहीही खर्च लागत नाही. खर्चे नहीं कोई चोरन लेवई, खर्चे नहीं कोई चोरन लेवई. दिन दिन बढ़त समायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो.
खर्चे नाही कोई चोर न लेवई, काहीही खर्च नाही चोर न लेवई, बाकी सगळं आमचं चोरीला जातं. पण राम नाम केवढं किती कोटी कोटी तुम्ही जप करता, खरं म्हणजे मोजू नये. एवढा जप केला मी, रोज एवढ्या माळा करते. लोक अगदी हुशारकीनं सांगतात, पण कशाला सांगायचे? त्या भगवंताला माहिती आपण काय करतो ते. करता करिता भगवंत आपण केवळ निमित्त. त्याच्याच इच्छेनं तोच आम्हाला बुद्धी देतो म्हणून आम्ही करतो. जगाला कशाला सांगायचंय, पण आपण अगदी सांगतो की खरं म्हणजे मोजू नये. रामनाम किती घ्यावं मोजू नये. जेवढे आमच्या शरीरात श्वास आहे, प्रतिश्वासम सविश्वासम रामं वद दिने दिने, हो विश्वास पुनश्वास अगमिष्याति भावना. अरे मनुष्य प्राण्या, तुझ्या प्रत्येक श्वासाबरोबर विश्वासपूर्वक तू रामनाम घे. का रे? श्लोक करते म्हणतात, तुझा पुढचा श्वास तू घेणार आहेस की नाही तुला तरी माहित आहे का? नाही. सगळं आम्हाला माहिती आहे कधी कधी काय काय घडणार आहे. एकच गोष्ट अशी आहे आमच्या जीवनातली घटना, त्याचं आम्ही रिझर्वेशन करू शकत नाही. माहितच नाही आम्हाला, ती वेळ आम्हाला माहित नाही. कधी ना कधीतरी येणारच आहे, पण आम्हाला माहित नाही. तरी सुद्धा आम्हाला अहंकार होतो बरं. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीसी सादर असावे. मग रामनाम कुणी चोरून नेत नाही. चोर न लेवई, फुकट आहे. बरोबर, प्रत्येक श्वासाबरोबर घ्यायचं. अजून एक उदाहरण, किती घ्यावं? अन्न व्यक्ती जशी पाणी भरेल ना, अन्न व्यक्ती पाणी भरायला लागली, घागरी त्या रांजणात ओततीये, त्याला दिसतच नाही. एक रांजण भरला, 2 भरले, 3 भरले, तरी पाणी ओततेच आहे. का तर त्याला दिसत नाही हो. म्हणून आपण सुद्धा असं रामनाम घ्यावं, ते कधी मोजू. इतकं रामनाम घ्यावं. कोणत्या वेळी घ्यावं? या वेळेलाही बंधन नाही. खरं म्हणजे ठाईच बैसोनी खरा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. ठीक आहे, आम्हाला वेळ आहे तर आम्ही एका जागी बसून अतिशय शांतपणे भगवंताचं ध्यान, त्या रामाच्या मूर्तीकडे ध्यान लावून जरूर नामस्मरण करावं. पण काही वेळा आम्ही काय म्हणतो, आम्ही बिझीच असतो, आम्हाला वेळ नाही. मग तुम्हाला काही वेळेचं बंधन नाही. कधी करावं, कधी घ्यावं रामनाम? अहो येता जाता, उठत बसता, कार्य करिता, सदा देता घेता, वदनी वदता, ग्रास गिळता, घरी दारी शय्येवरी अति सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजून भगवत चिंतन करी. गोपाल कृष्ण भगवान की जय. अहो येता जाता उठत बसता करा ना. न लगे सायास जावे वनांतरा, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. त्यासाठी रानात वनात जावं, गेलंच पाहिजे असं नाही. गेला उत्तम आहे, जमलं उत्तम आहे, तरी प्रपंच करता करता परमार्थ करायचा. कारण होतं कसं, प्रपंच केल्यावर जर आम्ही परमार्थाला लागलो तर आमचं शरीर साथ देईलच असं नाही. कारण शरीर सामर्थ्य जोवर परमार्थ घडे तोवर. हे इथलं सेटिंगच बदललं तर राम राम म्हणतात येत नाही, लांब लांब होईल. मग शरीर सामर्थ्य जोवर आहे तोवरच आमचा परमार्थ घडेल. असो, इतकं आहे रामनाम श्रेष्ठ आहे. कल्याणांचं कल्याण आहे, कलिमलाचा विध्वंसक आहे. म्हणजे काय हो, कलियुगामध्ये ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत, कलियुगातला जो मळ म्हणतो किंवा वाईट गोष्टी, त्या वाईट गोष्टींचा नाश रामाच्या चरित्राचं गायन केलं तर, रामनाम घेतलं तर मुक्ती होतो.
सज्जनांच्या वाडींचे विश्रांती स्थान. आणि रामाच्या चरित्राचं गायन केलं, रामनाम घेतलं तर काय हो, काय काय बघायला मिळतं रामचरित्रामध्ये. अद्वितीय पितृभक्ती, अलौकिक बंधुप्रेम, दिव्य सतीत्व. रामाच्या चरित्रात आम्हाला काय काय आचरणात आणता येतं. आपल्याला आचरणीय असं प्रभू रामचंद्रांचं व्यक्तिमत्व आहे. बघा तुम्ही, आपण म्हणतो रामासारखा हो. राम हा जीवाला शांती देणार आहे, कल्याणांचे कल्याण करणार आहे, सुख देणार आहे. म्हणून राम गावा, राम घ्यावा, राम जीवीचा विसा. व रामनाम कुणी घ्यावं असं काही आहे का? सकळासी आहे येथे अधिकार. राम म्हणतात रे जाणता नेणता. राम म्हणतात रे जाणता नेणता. तो कायाती भरता राम म्हणतात रे जाणता नेणता. राम म्हणतात रे जाणता नेणता. कुणीही रामनाम घ्यावं त्याच्या पापाचा नाश होतो. कोटी कोटी जन्माची पातक भस्म होतात. मग आमच्या तनामध्ये, आमच्या शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंतच त्या रामाला भजा. आजचा कल करे सो आज, आज करे सो अब. जर आम्हाला शाश्वत सुख हवं असेल, मोक्ष प्राप्ती हवी असेल, कारण राम कैवल्याचा दानी, रामदास अभिमान. रामा मोक्ष देणार आहे. राम नाम, रामाचं गायन, रामाच्या कीर्तीचं गायन हे आम्हाला मोक्ष देणार आहे. रामकथा ऐकावी. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. या नवविधा भक्तीद्वारे तुम्ही रामाला भजा, रामाचं ध्यान करा, रामाचं गायन करा, रामाचं नामस्मरण करा. आपल्या शरीरात श्वास आहे तोपर्यंतच त्या रामाला भजा लोक. राम भजो मनमी भगवा, राम भजो मनमी. जब तक श्वास चले तन में, जब तक सांस चले तन में, राम भजो मनमी भगवा, राम भजो मनमी. कोणतीही परिस्थिती येईल तरी रामनाम सोडू नका. कवी पुढं म्हणतात बघा, एक दिन खाए दूध मलाई, कोई दिन शीरा पूरी. कोई दिन खाए दूध मलाई, कोई दिन शीरा पूरी. एक दिन ऐसा वक्त आएगा, एक दिन ऐसा वक्त आएगा, नहीं खाने को जवारी, भगवा राम भजो मनमी. काय सुंदर बघा हे गीत आहे की एखाद दिवस परिस्थिती बदलत असते. एखाद दिवशी तुम्ही दूध मलाई खाल, एखाद दिवस शिरापुरी खाल, किंवा कधीतरी अशीही परिस्थिती येईल की ज्वारी खाल. कोणत्याही परिस्थितीत रामाला, रामाचं ध्यान करण्याचं, रामाचं भजण्याचं सोडू नका. राम भजो मन. कोई दिन बैठे हाथी अंबारी,
दिन घाड़ी घोड़ा, कोई दिन बैठे हाथी अंबारी, कोई दिन गाड़ी घोड़ा, एक दिन ऐसा वक्त आएगा नहीं पैर में जोड़ा, राम भजो मन. तशी परिस्थिती येईल. एखाद दिवशी अंबारीवर बसाल, हत्तीवर बसाल अंबारी, एखाद दिवस घोडागाडीत बसाल, पण एखादी वेळ अशीही येऊ शकते की पायात चप्पल सुद्धा तुमच्या नसेल. कारण सुख दुःख हे एकामागून येत असतं. म्हणून कोणतीही परिस्थिती आली तरी रामनाम सोडू नका. संपत्ती अथवा विपत्ती कैसी पडो कालगती, तरी नामस्मरणाची स्थिती सांडोच नाही. कोणतीही परिस्थिती आली तरी तुम्ही नामस्मरण सोडू नका. त्या रामाचं सतत नामस्मरण करा. तो राम जीवाला शांती देणार आहे, तुम्हाला मोक्ष देणार आहे. म्हणून नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे, हाची सुबोध गुरुचा नामा परते न सत्य मानावे. जो नामातच राहिला नामा परता आठवणाई त्याला, परमात्मा तारतो त्याला हाची पुराणीचा दाखला. राम नाम हे श्रेष्ठ आहे, सोपं आहे, जीवाला शांती देणार आहे. म्हणून समर्थ म्हणाले पूर्वपद्यात की लोक हो, त्या रामाचं गायन करा. राम गावा, राम घ्यावा, राम जीवीचा विसावा. राम गावा, राम घ्यावा, राम गावा, राम घ्यावा, राम जीविता विसावा, राम गावा, राम घ्यावा, राम गावा, राम घ्यावा, राम जीविता विसावा, राम गावा, राम घ्यावा. राम कैवल्याचा दानी, राम दास अभिमानी, राम गावा, राम घ्यावा, राम गावा, राम गावा, राम गावा, राम घ्यावा. राज गजानन, राज गजानन, राज गजानन, राज गजानन, राज गजानन ध्यावा हो, गणराज गजानन ध्यावा हो, गणराज गजानन ध्यावा हो. सिंदूर चर्चित सोंड विराजित, सिंदूर चर्चित सोंड विराजित, मोद
मोदक हाती पहावा हो, मोदक हाती पहावा हो, गणराज गजानन न्यावा हो, गणराज गजानन न्यावा हो. विघ्न विनाशक बुद्धी प्रकाशक, विघ्न विनाशक बुद्धी प्रकाशक, ओ वरदायक ध्यावा हो, ओ वरदायक ध्यावा हो, गणराज गजानन न्यावा हो, गणराज गजानन न्यावा हो. आनंदात्मज प्रार्थितसे तुझ, आनंदात्मज प्रार्थितसे तुझ, आभव सिंधू तरावा हो, आभव सिंधू तरावा हो, गणराज गजानन न्यावा हो, गणराज गजानन न्यावा हो. राज गजानन राज गजानन, राज गजानन राज गजानन, राज गजानन न्यावा हो, गणराज गजानन न्यावा हो, गणराज गजानन न्यावा हो, गणराज गजानन न्यावा हो. कुठं म्हणता? तिने म्हणलं कोणतरी त्यांच्यावर आणा म्हणून दिसत होतं का? अनिता कुलकर्णी वॉचिंग त्याच्याखाली आहे, link आहे. ठीक आहे. बरं. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. मीन हिल्या शापित नारी, मीन जानकी राजकुमारी, मीन हिल्या शापित नारी, मीन जानकी राजकुमारी. दीन रानटी वेडी शबरी, वेडी शबरी, तुझ्या पदांचे अखंड चिंतन, तुझ्या पदांचे अखंड चिंतन, ही माझी साधना. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. पतित पावना श्री रघुनाथा,
एकदाच ये जाता जाता पाहिन पूजिन टेकिन माथा पाहिन पूजिन टेकिन माथा तोच स्वर्ग माझ इथेच येईल तोच स्वर्ग माझ इथेच येईल पुरेपणा जीवना रामा रघुनंदना रामा रघुनंदना रामा रघुनंदना. वा. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे भजन सांगते. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 रघुपती राघव राजा राम पतित पावन राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज महाराज परम सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सब संतन की जय. भारत माता की जय. गो माता की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. छत्रपति
छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. श्री वीरेश्वर भगवान की जय. श्री जात माता की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. उद्यापासून चैत्र शुद्ध प्रतिपदा, चैत्र महिन्याची सुरुवात, आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात होते. सर्वांना माझ्याकडून हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देते आणि आख्यानाला प्रारंभ. विवाहाचा मांगल्य समय आला, विवाहाचा मांगल्य समय आला, आप्तस्वकीयांचा एकमेळ झाला, आप्तस्वकीयांचा एकमेळ झाला. सुरू झाली सर्वत्र वाघघाई, सुरू झाली सर्वत्र लगीन घाई, आनंदाला ते धवापूर येई, आनंदाला ते धवापूर येई. मुलीचं लग्न काढलंय आणि सगळीकडे थाटमाट, रोषणाई, अत्तराचे सगळे सडे सगळीकडे पसरतायत. केळीचे खुंट लावलेले आणि सगळीकडे कसं मंगलमय वातावरण आहे. लाडक्या लेकीचं लग्न, वडील मुलीला बरोबर घेतात आणि बघ हे बघ, इथे पाकशाळा, इथे सगळा स्वयंपाक होईल बरं. जितके दिवस लग्न सोहळा आहे, पूर्वी 16 दिवस चालत होता हो, तितके दिवस इथे पाकशाळा, इथे स्वयंपाक होईल आणि इथे बाकीची तयारी, कोठीचं घर, तिथे सगळं सामान साठवलं जाईल. आजच्या भाषेत स्टोर रूम. बर बाबा, हा वाडा कशासाठी सजवलाय तो? अगं, तुझे हे येणार ना, व्याही येणार, त्यांच्यासाठी सजवलाय हो, नटवलाय. काही कमी पडायला नको. आमचे व्याही कसे जावई बापू खुश झाले पाहिजेत, तिथे त्यांनी राहायचं आणि आरामामध्ये सगळी लग्नाची तयारी करायची. चालेल ना ग? हो बाबा. सगळं लेकीला दाखवतायत वडील आणि मुलीच्या कानावर एका दालनातून मुक्या प्राण्यांचा आक्रोश आला की कुणीतरी ओरडतंय हो. कोण होती ही मुलगी? आधी आपण ती मुलगी कोण होती ती बघूया. मलय पर्वती तटी शबरी राजकन्या, मलय पर्वती जी शबरी राजकन्या, मलय पर्वती जन्मली राजकन्या, झिल जाती जी जगी करी धन्या, झिल जाती जी जगी करी धन्या. शबरी थोडी तिची वर्णू किती वाचे, शबरी थोडी तिची वर्णू, शबरी थोडी तिची वर्णू किती वाचे, तृप्त अंतर जी करी राघवाचे, तृप्त अंतर जी करी राघवाचे, राघवाचे, राघवाचे. कुणाची कथा आहे आपल्या लक्षात आलं मंडळी? शबरी तारुण्यात आलेली आहे, लग्न ठरलं, वडिलांनी सगळं आत्ताच दाखवलं आणि एका दालनातून मुक्या प्राण्यांचा आक्रोश कानावर आला आणि शबरी म्हणाली, इकडं काय आहे?
आई वडील म्हणाले असू दे असू दे, नाही नाही चला बाबा मला बघायचं म्हणे. त्या खोलीमध्ये गेली तर अनेक मेंढरं तिथे बांधून ठेवली होती आणि अहो आक्रोश करत होती. त्यांच्या डोळ्यामध्ये तिला करुण भाव दिसला. यांना कशाला बांधलं आणि बांधून ठेवलं. आई पटकन सांगायला तयार नाही. ओ बाबा सांगा ना, ह्यांना सगळ्यांना का बांधले. आई म्हणाली ऐक, तुझं लग्न आहे बरोबर, उद्या आपल्या घरी देवकार्य आहे, तेव्हा यांचा बळी आधी देवाला आपण द्यायचा आणि मग तुझं लग्न लावायचं. शबरी मनात म्हणाली हो, विवाह म्हणजे लग्न म्हणजे दोन जीवांच्या मिलनाचा क्षण आणि त्यासाठी यांना बळी द्यायचा. इतका मंगलमय क्षण आहे. विवाह म्हणजे दोन नात्यांना जोडणारा, दोन कुटुंबांना जोडणारा किती चांगला हा सोहळा आणि त्यासाठी या मुक्या कोकरांना बळी द्यायचं. बाबा हे काही मला पटत नाही. अगं आई तू तरी सांग ना गं. पण आईनं तिला लहान आहे समजून दुर्लक्ष केलं आणि अक्षरशः लग्न कार्यात व्यग्र झाली. की कामं अनेक होती हो, शबरीकडं लक्ष देईना. की असेल तिला थोड्या वेळाने कळेल, काही म्हणणार नाही. पण ठेव शबरीचं मनाला खाऊ लागलं की माझ्या लग्नासाठी यांचा बळी द्यायचा, मला काही हे पटत नाही. मुक्या प्राण्यांना मारायचं, काय करावं कळेना हो. रात्री झोपली बघा आणि झोप काही येते का. आईला सांगत होती किती घाबरी जाहली पाहतात. अगं बघ आई किती घाबरून पाहतात. डोळ्यामधला भाव बघ त्यांच्या. किती घाबरी जाहली कापतात, पहा अश्रू डोळ्यामध्ये दिसतात. तया मारल्या शाप देतील माते. अगं आई त्यांना आपण मारलं तर शाप नाही का ग मला मिळणार. आणि त्या शापावर मी आयुष्य काढायचं कशासाठी. कुणाचे तळतळाट घेऊ नये, कुणाचे शाप घेऊ नये, मिळाला तर आशीर्वाद घ्यावा. बरोबर आहे ना मंडळी. सुखे सोडून माऊली रे तया ते. आई ऐक ना ग माझं, त्यांना सोडून दे. आई काही ऐकायला तयार नाही आणि शबरीला काही चैन पडेना. रात्री झोपली खरी पण डोळा लागेना. सतत त्या कोकरांचे, त्या मेंढ्यांचे ते केविलवाणे चेहरे, त्यांचा आक्रोश कानावर आदळत होता. आणि काय करावं एक काहीतरी निर्णय घेतला मंडळी. आणि काय केलं बघा, शबरीची वृत्तीच बदलली. न निद्रा उठे एकली मध्यरात्री, दिली सोडून सर्व ही मेंढरे ती. निघाली गृहा वैभवा त्यागुनी, त्या क्षणार्धामध्ये तोडी संसार माया. मनामध्ये काहीतरी निश्चय केला की छे 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 हे काही मला जमायचं नाही, ते बरोबर नाही. उठली, एक निर्धार केला, बाहेर आली, त्या खोलीत आली आणि सर्व त्या निष्पाप जीवांना मोकळं सोडून दिलं. मोठा प्राणदान यज्ञच केला. एखाद्याचे प्राण वाचवणं याच्यासारखं श्रेष्ठ धर्म नाही, याच्यासारखं श्रेष्ठ सत्कर्म नाही मंडळी. त्यांना सगळ्यांना सोडून दिलं. जा म्हणाली बाळांनी, कारण मनाला खात होतं. आता काय करायचं, आता होईल कसं, मी इथे राहून उपयोग नाही. आणि मग मनामध्ये आलं की आपण आता बाहेर पडावं. सद्गुरूंच्या शोधात निघाली. पूर्व पुण्यामुळेच सद्गुरूंच्या शोधाची आस लागते मंडळी. ज्यावेळी आपली पूर्व पुण्याई असते ना, त्याच वेळी आपण सद्गुरूंच्या शोधासाठी जातो. प्रत्येकाची वेळ यावी लागते बरोबर. अध्यात्माकडे शिरतो ती वेळ कोणती,
त्यासाठी सुद्धा पूर्वपुण्याई आहे. आपण म्हणतो की किती माझी पूर्वपुण्याई, की अहो इतक्या उशिरा आम्ही कीर्तन भक्तीकडे वळलो खरं, पण आता याच्याशिवाय आम्हाला दुसरं काही सुचत नाही. कीर्तनी मिळे परमानंद, असं मला सतत वाटत राहतं की कीर्तन काहीही कारणानं माझं जर कीर्तन राहिलं तब्येतीमुळं, फार 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 वाईट वाटतं. ती कीर्तन भक्ती आहे की जेणेकरून परमेश्वरापर्यंत पोचण्याचा तो मार्ग आहे. नवविधा भक्तीतली ही दुसरी भक्ती. इतकं वाईट वाटतं मंडळी. तशीच शबरीची देखील वेळ आली होती की सद्गुरूंच्या शोधासाठी जाऊया म्हणाली आणि दंडकारण्यात वाट चालतीये. इकडं झालं कसं, सकाळ उजाडली, पहाट झाली, आता हळद आणि उठणं. ए चला चला चला, उठले का? सगळीकडे गोंगाट सुरू झाला. पण अहो नवरी कुठं आहे? नवरीला शोधतायत. अरे रे रे रे, नवरी पळाली, सगळीकडे बातमी लागली. शबरी गेली कुठे? आई वडिलांना काळजी वाटायला लागली. अगं शबरी शबरी, या खोलीत बघ, त्या खोलीत बघ. तिचे अजून कुठं काही काही ठिकाणं होती. त्या या झाडापाशी जाईल, त्या झाडापाशी जाईल. निसर्गप्रेमी होती. तिथं जाऊन बघितलं, कुठंही शबरी मिळाली नाही. नवरी पळाली. एकच हलकल्लोळ झाला. जिकडे तिकडे माता पिता रडू लागले. माता पिता करीती आकांत, माता पिता करीती आकांत, धुंडाळला अरण्य प्रांत, परी शबरी या वनात नाही कोठे आढळली. सगळीकडे शोधलं पण कुठेही शबरी आढळली नाही. शोधाशोध सुरू झाली. शबरीनं काय केलं? हळूहळू हळू दंडकारण्यात आली आणि मातंग ऋषींचा जो आश्रम होता, ती मातंग ऋषींविषयी ऐकून होती की महान मुनी आहेत आणि सद्गुरू आहेत. त्यांच्या चरणाची सेवा आपल्या हातून घडावी, जेणेकरून मला मोक्ष प्राप्त व्हावं. आणि पूर्वसुकृतामुळेच हे तिच्या लक्षात आले. मातंग ऋषींचा आश्रम दिसला, पण तो काळ कसा होता, थेट काही आश्रमात जाऊ शकली नाही. लांबूनच रोज अवलोकन करायची की मातंग ऋषी रोज एका ठरलेल्या वेळी नदीवर स्नानाला जात. केलं काय शबरीनं बघा, सेवाभाव जागृत झाला की आता यांची सेवा करायची. कशी करायची? त्यांच्या जवळ तर जाऊ शकत नाही. एका वृक्षाच्या आडोशाला झाडं झुडप वेली आणि एक खोपटं बांधलं आणि तिथे राहू लागली की कुणाला दिसू नये. बर दिवसा पण हे काम तिनं कधी केलं नाही बरं, कारण कुणीतरी मला बघेल आणि कोण तू म्हणून घालून देती. म्हणून रात्री शबरी काय करायची की मातंग ऋषी नदीवर स्नानाला जात. तो जो रस्ता होता, काटे कुटे दगड धोंडे झाडं झुडप सगळ्यांनी भरलेला होता. रात्री शबरी हळूहळू तो मार्ग साफ करू लागली. मुखानं अखंड नामस्मरण सुरू होत आणि अखंड तो रस्ता हळूहळू स्वच्छ करू लागली. आणि ते खोपटं बांधलं होतं, तिथे राहत होती. रात्रभर काम करी, कारण दिवसा कुणाला दिसू नये म्हणून. हळूहळू रस्ता कसा होऊ लागला, मुलायम होऊ लागला. आणि कशी करायची बघा, एक साखी आहे की आपल्या केसांनी, म्हणजे शबरीचे केस एवढे मोठे होते की त्या केसांनी तो पथ सद्गुरूंच्या तो चरणपद होता ते ती झाडत असे बघा. केस मोकळे सोडून त्याने केस मोकळे सोडून त्याने झाडी पथ श्री गुरुचा. वर्णन करण्या कुंठित मम मती
वर्णन करण्या कुंठित मम मती दिव्य भाव सेवेचा पथमृदुवती झाला ऋषीमणी कृपापूर आला. आपल्या केसांनी तो रस्ता झाडत होती आणि सगळा स्वच्छ करत होती. आणि काही काळ असा गेला आणि मातंग ऋषींच्या लक्षात यायला लागलं की रोज मी इथून जातो, पण हा रस्ता इतका स्वच्छ कोण करत असावं हे सत्कर्म. आणि म्हणून रोजच्या शिष्य अनेक होते आश्रमात. ज्यावेळी ते जमत त्यांना ज्ञान देत त्यावेळी विचारू लागले, कुणीने तो रस्ता झाडला? आता नदीवर जाताना काहीच त्रास होत नाही, सगळीकडे कसावली झाडं झुडपं मऊ मऊ आहेत, पायाला काहीही त्रास होत नाही. कोण हे काम करतो? कोण असावं हे सेवा कोण हे करतो? पण काही काही शिष्य खरं सांगायला तयार नाही, अल्पमती आश्रित होते. त्यांनी काय केलं? आम्हीच गुरुजी, आम्हीच करतो. मातंग ऋषींनी ओळखलं हे त्यांचं काम नक्की नाही, पण हे असं असतंच ना, करतो एक जण प्रशंसा होते दुसऱ्याची, ते नशिबाचा भाग असतो, बरोबर. आणि गुरुपदी इतका मुलायम रस्ता त्यांच्या चरणाचं ती दर्शन देत होती आणि रोज वाट बघत होती कधीतरी मातंग ऋषी मला जवळ बोलवतील आणि माझ्या डोक्यावर हात ठेवतील की मी धन्य झालो. पण नाही, ती वेळ काही अजून जवळ येईना. रोज किती कामं करायची, फळं फुलं आणायची, समिधा दुर्वा सगळं काही आणून तिथं ठेवायची, द्रोण पानांच्या पत्रावळी तयार करायची, नदीवरून पाणी आणावं, अनेक कामं करत होती. आश्रमातून सोडलेल्या गायी संध्याकाळी घरी वळतात, दिवसभर त्यांच्यावर लक्ष ठेवायचं, फळे कंदमुळे आणून ठेवायची. दुरून दुरून जेवढं सेवा कार्य करता येईल मनामध्ये अखंड रामनाम सुरू होतं आणि करत. मग हळूहळू मातंग ऋषींच्या लक्षात आलं की नक्की हे शिष्यांचं काम नाही. आणि त्यांनी मग अक्षरशः सर्वांना फरमावलं, एक लक्षात घ्या, रात्रभर पहारा करा आणि तो जो कोणी सेवा चोर आहे बघा, सेवा चोर, त्याला पकडून माझ्या पुढे आणा. सेवा चोर आणावा, सेवा चोर आणावा, पकडून आज्ञापिती स्वशिष्यास, कळू द्या मजला कोणी, कळू द्या मजला कोणी, सेवेचा असा घेतला ध्यास. कोण हा सेवा चोर? इतकी दिव्य सेवा करतोय, मला हे कळलं पाहिजे. आणि मग रस्त्यावर आश्रमातल्या सर्व शिष्यांनी रात्रभर पहारे बसवले आणि मग शबरी सापडली, लटा कापू लागली आणि गुरुं पुढे आणलं. कापत होती, मुलीवर मला क्षमा करा, मला क्षमा करा. आणि गुरु चरणांवर लांबूनच लोटांगण घातले मनोभावे आणि म्हणते कशी, मला सार्थकाचा तुम्ही मार्ग दावा, प्रभू दर्शनाचा मला योग यावा, सदा आपुल्या संगती काळ जावा, उपेक्षू नका दासीला स्वामी देवा. जय रवीर मला दूर लोटू नका, मला तुमच्या चरणाशी जागा द्या आणि मला माझ्या जन्माचं सार्थक करायचे, मला सार्थकाचा तुम्ही मार्ग दावा आणि तुमच्या सहवासात मला राहू दे. मी गरीब आहे, मी दुबळी आहे, मी बुद्धिहीन आहे हो, मला फक्त सेवा करायचं एवढंच कळतं आणि मला प्रभू दर्शनाची आस लागली. मुनींना दया आली, इतकी दिव्य सेवा. आणि मातंग ऋषी तिच्यावर प्रसन्न झाले आणि म्हणाले, शबरी, अगं तुझी बुद्धी उच्च दर्जाची आहे, किती सेवा केलीस, असो, आजपासून तू या आमच्या आश्रमातच वेगळी कुटी बांधून राहा बरं. तिला राहायला दिलं.
आता शबरी जोमानं काम करू लागली हो. कामामध्ये कामं वाढली, काय काय बरीच कामं करू लागली. सगळा आश्रम रोज स्वच्छ करायचा, सगळ्यांच्या स्वयंपाकाची भोजनाची व्यवस्था करायची, पाणी आणायचं. कोणतं काम असं आहे की ती करत नव्हती? सगळी कामं करत होती. आणि अशी किती वर्ष? 1 नाही 2 नाही 12 वर्ष. बघा कितव्या वर्षी शबरीचं लग्न ठरलं होतं आपल्याला माहित नाही, पण असं म्हणतात की वृद्धापकाळी रामाचं दर्शन झालेलं आहे. अहो संयमाला काहीतरी आपण म्हणतो ना, संयम ठेवणं सोपं नाही. त्या शबरीसारखा संयम आम्हाला जमेल का की राम दर्शन देणार आहे? कधी माहित नाही, पण रोजचा दिवस रामाच्या चरणांकडे ती वाट बघत बसायची, डोळे त्यांच्या चरणांकडे लागले. शबरीसारखा संयम खरंच आपण अंगी बाळगावा. असो, अखंड 12 वर्ष मातंग ऋषींच्या आश्रमात शबरी आता होती. आणि रोज गुरु शिष्यांचं संभाषण, गुरु जे शिष्यांना शिकवत ते कानावर पडत असे. आपोआप श्रवण भक्ती व्हायची. बघा, ती स्वतः काही शिकायला बसत नव्हती, पण गुरु आणि शिष्यांचं संभाषण कानावर, त्यामुळे श्रवण भक्ती होत होती. जीवाचं काम करून ती ऐकत होती. आणि अखंड श्वासातून रामनाम फुलत होतं. सर्व आश्रम झाडून स्वच्छ करी, अनेक कामं करी, गुरांच्या धारा काढायच्या, गाईंना चारा पाणी करायचं आणि अखंड मनानं नामस्मरण करायचं. आणि एक दिवस प्रसन्न होऊन मातंग ऋषींनी तिला मंत्रोपदेश दिला. शालीन नम्र शुद्धमती, शालीन नम्र शुद्धमती, प्रसन्न तुझवरी मी अति, मनोकामना फलद्रुपती, येईल कुटीशी श्रीराम. प्रसन्न झाले मुनीवर आणि म्हणाले, शबरी तू शालीन आहेस, शुद्धमती आहेस, नम्र आहेस, मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे. आणि तुझी जी मनोकामना आहे ना, एक ना एक दिवस नक्की फलद्रूप होईल. तुझ्या कुटीमध्ये आपणहून श्रीराम येतील. भगवंत स्वतःहून माझ्याकडे भेटीला आला, यापेक्षा परम भाग्याचा क्षण कोणता असेल? आता शबरीला मनातनं समाधान झालं. त्यांच्यावर अतिशय तिची निष्ठा होती, श्रद्धा होती. आणि निष्ठेशिवाय, श्रद्धेशिवाय काहीही मंडळी होत नाही. तुझ्या भक्तीला भुलून एक दिवस नक्की तुझ्या कुटीमध्ये श्रीराम येतील, हे शब्द कानावर अखंड झिरपत होते. शबरीचा आनंद गगनात मावत नव्हता मंडळी. आता फक्त डोळे त्या परब्रह्माच्या वाटेकडे लागले होते. नित्य उगवता सूर्य रोज उगत होता. मनात आशेची पालवी फुटत होती. आणि संध्याकाळ झाली की दुसऱ्या दिवसाची आस लावत होता. आता मातंग ऋषीही वृद्ध झाले. वृद्धापकाळानं त्यांच्या जोर धरलाय, पण शबरीची निष्ठा श्रद्धा मात्र तिळमात्रही धरली नव्हती. मनामध्ये काय म्हणायचो? छंद लागला नित्य मानसी प्रभू येईल आज, छंद लागला नित्य मानसी प्रभू येईल आज, विसरून गेली जगात शबरी अन्य काम काज, विसरून गेली जगात शबरी अन्य काम काज, स्वच्छ शीतजल आणून साठवी गुंफी पुष्पहार, स्वच्छ शीतजल आणि साठवी गुंफी पुष्पहार, येईल केव्हा फळे, येईल केव्हा फळे खावया वाटे रघुवीर, येईल केव्हा फळे खावया वाटे रघुवीर, मार्ग प्रतीक्षा करीत बैसे हाती जपमाळ, मार्ग प्रतीक्षा करीत बैसे हाती जपमाळ, रवी मावळला नकळे झाली तिला सांज वेळ, रवी मावळला नकळे तिला, रवी मावळला नकळे झाली तिला सांज वेळ. रोज फळं आणून ठेवायची, फुलं आणून ठेवायची, हार गुंफून ठेवायचे. रोजची कामं आज येतील, आज येतील. सकाळ झाली, सूर्योदय झाला की मनामध्ये
परब्रह्माच्या भेटीची आस वाट बघायची. संध्याकाळ झाली, ठीक आहे, उद्या येते. हा जो उद्या आहे ना, त्याच्यावरच आम्ही जगतो. उद्या काहीतरी चांगलं घडेल, उद्या काहीतरी चांगलं घडेल असं आपण म्हणतो. आणि आपण बघा सगळी कामं करत असतो, काहीतरी चांगलं घडेल. पण शबरीचा संयम, त्या संयमाला आमचा सलाम आहे. रोज रोज सकाळी तयारी करायची. आता शबरी देखील म्हातारी झाली आहे. सगळे केस पांढरे झालेले आहेत, पण सद्गुरूंचा शब्द कधी खोटा ठरणार नाही यावर दृढ विश्वास, दृढ निष्ठा, दृढ श्रद्धा होती. कारण काय हो, सद्गुरू कसे, भक्त आणि भगवंत यांच्यामधील दुवा आहे. परमेश्वराची अनुभूती आम्हाला देतात ते सद्गुरू. मग त्या सद्गुरूंवर विश्वास ठेवलाच पाहिजे. सद्गुरू वाचवणी सापडेना सोय, धरावे ते पायाग्य. सद्गुरूंनी सांगितलंय ना, तुला दर्शन होणार, आपणहून ते परब्रह्म तुझ्या कुटीशी येणार. यावर परम गाढ विश्वास, श्रद्धा, निष्ठा. आणि एक दिवस वृद्धापकाळानं मातंग ऋषी आता म्हणाले की हे शबरी, माझी आता इहलोकीची यात्रा संपत आहे, पण या सर्व शिष्यांसह तू या आश्रमात राहा आणि अखंड तुझं नामस्मरण चालू ठेव, तुझी साधना चालू ठेव. तुला थोड्याच दिवसात अति अद्भुत असं श्रीराम दर्शन घडेल. साऱ्या शिष्यांनाही असाच उपदेश केला आणि मातंग ऋषींनी निज तनु त्याग केला आणि शाश्वत अशा ब्रह्मपदाला ते पोचले आणि मुक्त झाले. आता सद्गुरू नाही, त्यांच्या पश्चात शबरी थोडी अंतर्मुख झाली. वय वाढत होतं, पण नित्यनेम आवरे आणि झाडाच्या सावलीत शांत पडून राहील. झाडाची सावली एखाद्या शोधली आणि शांत पडून राहील आणि विचार करी. आता तिने निसर्गालाही आपलंसं केलं होतं, निसर्गाला आपलासा करून घेतला होता. वनातले मोर, लांडोर, शुक, साळुंक्या, झाडं, वेली, पशु, पक्षी या सर्वांबरोबर ती अत्यंत जिव्हाळ्यानं वागत होती आणि मनातलं हितगुज त्यांना सांगत होती. वेलींना विचारत होती, हे लतांनो, अगं उद्या प्रभू श्रीराम येणार आहेत, तुम्ही तुमची फुलं द्याल ना ग मला. हे निर्झरा, हे खळखळ वाहणाऱ्या निर्झरा, तू पाणी देशील ना रे, मला माझ्या प्रभूंचे चरण धुवायचे बरं. आणि झाडांना सांगत होती, हे वृक्षांनो, मला तुमची गोड गोड फळं द्या, फुलं द्या, मला माझ्या प्रभूंची, त्या प्रभूंना नैवेद्य दाखवायचा आहे. प्रभू आपणहून माझ्या कुटीत येणार आहेत आणि मला त्यांची चरण पूजा करायची. सज्जन काय म्हणावं या भक्ती प्रेमाला. अंतरामध्ये रामाची लागलेली आहे आस. अन्न पाण्याविना आता शबरी राहत होती आणि देह क्षीण होऊ लागला. पशु पक्ष्यांनी बोलताना म्हणे, काय म्हणे, अरे तुम्ही सगळं काही खा, फक्त माझे 2 डोळे चांगले ठेवाव, त्यांना खाऊ नका. कागा कागा सब कुछ खाइए, कागा कागा सब कुछ खाइए, छुन छुन खाइए मांस. कागा कागा सब कुछ खाइए, छुन छुन खाइए मांस. 2 नामत खाइए, हो 2 नामत खाइए, प्रभु देखन की आज. भजो रे भैया राम गोविंद हरे, भजो रे भैया राम गोविंद हरे, भजो रे भैया राम गोविंद हरे. अरे शुकांनो, अरे पशु पक्ष्यांनो, सगळं खा, तुम्हाला काय हवं ते का, फक्त माझे 2 नेत्र त्यांना खाऊ नका बरं. मला त्या डोळ्यांनी प्रभूंना पाहायचंय, त्यामुळे माझ्या डोळ्यांना तेवढा त्रास देऊ नका. अहो आणि मंडळी, एक दिवस सोन्याचा दिवस उगवला.
सोनियाचा दिवस उगवला आणि शबरीच्या कानावर बातमी आली की सौमित्रासह प्रभू रामचंद्र वनात येत आहेत. आणि उठून बसली हो. अंगातलं त्राण खरंच संपलं होतं, पण आता नवचैतन्य आलं, प्रभू येणार. आणि काय केलं? सद्गुरूंची आठवण आली मनामध्ये, त्यांना वंदन केलं की सद्गुरू तुमच्यामुळे आज हा दिवस उगवलाय. सगळं आवरलं आणि म्हणाली आता फळं फुलं आणायला जाऊया. फुलं आणली, फळं आणली, कारण प्रभूंची पूजा करायची. कुटीशी माझ्या ते येणार आहेत, त्यांना बसायला मऊ मऊ फुलांचा गालिचा तयार केला. आज प्रभू येणार आहेत. आणि काय केलं? आनंदात होती व डोळ्यातनं अखंड अश्रुधारा लागलेल्या आहेत की आज परब्रह्म माझ्या भेटीला येणार. फळं आणायला बोरीच्या झाडाकडे गेली. प्रभूंना माझ्या नैवेद्य दाखवायचा आहे. आंबट बोर नाही, प्रत्येक बोर शबरी चाखून खाऊ लागली. आंबट आहे, टाकून द्यायची. जे गोड आहे फक्त चाखायची आणि आपल्या ओच्यात ठेवायची. अशी परडी फळांची बोरांची धरणी. खरं म्हणजे बघा, जे वाईट आहे ते आपण टाकूनच द्यायला, जे चांगलं आहे तेच आचरणात घ्यावं. खरं आहे हो शबरीचं. जे गोड होतं, मधुर फळ होतं तेवढंच घेतलं, बाकीच्या सगळ्याचा त्याग केलेला आहे. आणि कुटीमध्ये आली, समोर बघतायत लक्ष्मणासह प्रभू रामचंद्र येताना दिसू लागले. डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहतायत आणि ती मधुर गोड बोरं घेऊन ही शुद्धमती पर्णकुटी जवळ आली आणि परब्रह्माचं दर्शन झालं. अष्टसात्विक भाव जागृत झालेत मंडळी, दाटून आले आणि आनंद अश्रू नयनात मावेनात. तिला ते परब्रह्म दिसेना, इतकं डोळ्यामधून अखंड पाणी येत होतं. अश्रुपुराणी रामचरण राणी, अश्रुपुराणी रामचरण राणी, बोलवे ना सद्गदित होय वाणी, बोलवे ना सद्गदित होय वाणी. श्रमुनी माझ्यासाठी शिवाय बापा, श्रमुनी माझ्यासाठी शिवाय बापा, दूर केलेची खचित त्रिविध तापा, दूर केलेची खचित त्रिविध तापा, त्रिविध तापा, त्रिविध तापा. अश्रू डोळ्यामधून इतके वाहतायत की परब्रह्म दिसेना. अखेर डोळे पुसले आणि सद्गदित झालेला कंठ दाटून आला. श्रीरामांना दंडवत घातलेला आहे आणि डोळ्यातल्या पाण्याने चरणावर अभिषेक केला आणि मनोभावे प्रार्थना करू लागली. विनवी शबरी तैर गुराया, विनवी शबरी तैर गुराया, विनती माझी ही तव पाया, विनती माझी ही तव पाया, दासीवरती करुणी माया छाया तरी रामा, दासीवरती करुणी माया छाया तरी रामा. हे रामराय, तुझ्या दर्शनाची आस लागलेली होती आणि आज माझी इच्छा पूर्ण झाली. या दासीवर तुझी कृपादृष्टी अखंड राहू दे. मला कधीही दूर लोटू नकोस. मला तुझ्या चरणाशी राहायचंय. आणि देवा, तुम्ही भक्तांच्या कामना पूर्ण करणारे आहात आणि म्हणून एकच मागणं आहे, मला कायम तुमच्या सन्निध ठेवा. आता मला तुमचा विरह सहन होणार नाही. आणि मग प्रभूंनी तिला शब्द दिला की पुढे कृष्णावतारात तू माझी बहीण होशील आणि सतत माझ्या जवळ राहशील. देवा, आज मी धन्य झाले. तुम्ही स्वतःहून माझ्या दासीच्या घरी आला, दर्शन दिलं, माझं जीवन कृतार्थ झालं. आपण प्रभू, आपण दमलेले दिसता. एका सामान्य भक्तासाठी आपली काया शिणवली, भुकेलेले पण दिसता. आधी हा नैवेद्य ग्रहण करावं म्हणून बोरांची परडी रामाजवळ दिली. राम बघताय
तर प्रत्येक बोर उष्टावलेलं दिसलं. प्रभूंना काय माहित, प्रभूंना वाटलं पक्ष्यांनी उष्टावलेलं असेल. अगं शबरी, हे प्रत्येक बोर उष्ट आहे, पक्ष्यांनी चोच मारलीये का? भगवंता, पक्ष्यांनी उष्टी केलेली बोरं मी तुला कशी देईल रे? तुला प्रत्येक गोड फळ मिळावं म्हणून प्रत्येक बोर मी चाखून पाहिले आणि मगच ते आणले. बाकीची जी आंबट होती ती मी टाकून दिली. आता मात्र शबरीचा निर्मळ भक्तिभाव पाहिला हो, आणि प्रभूंनी सद्गतीत झाली आणि त्यांनी ही बोरं खायला सुरुवात केली. लक्ष्मणाला म्हणाले, तुम्ही खा. असो मंडळी, शबरीचा भक्तिभाव जर बघितला, शबरीचा संयम, शबरीची सद्गुरूंवरची निष्ठा, श्रद्धा, हे जर पाहिलं ना, तर आपल्याला रोज एकदा म्हणायला पाहिजे, संयम कोणासारखा हवा, वाट किती बघावी. की शबरीने त्या परब्रह्माची आयुष्यभर वाट बघितली, तरुणपणापासून ते वृद्धापकाळापर्यंत वाट बघितली आणि रोज उद्या येईल, उद्या येईल, नक्की येतील ह्या विश्वासावर, सद्गुरूंच्या शब्दावर तिची निष्ठा होती. त्यामुळे ते परब्रह्म तिला भेटायला आलं. किती ती शबरीची निष्ठा. आणि सद्गुरूंनी तिला मंत्रोपदेश केला होता म्हणून ती रामनाम अखंड घेत होती. रामच हा तिच्या जीवीचा विसावा होता म्हणून अखंड मुखानं रामनाम घेत होती. अशी ही रामभक्त शबरी श्रीरामांची आयुष्यभर भक्ती केली आणि धन्य झाली. आणि शबरीनं देखील ज्यावेळी प्रभू रामचंद्र शबरीला दर्शन देऊन पुढच्या प्रवासाला निघून गेले, त्यावेळी शबरीच्या पंचप्राणांनी देखील पुडी सोडली. बरं, ही जीवनाची सार्थकता कशात आहे? केवळ रामनामामध्ये आहे. शबरीचं जीवन कृतार्थ झालं. श्रद्धा आणि भक्तीच्या बळानं शबरीनं देव आपलासा केला. योग्यांना दुर्लभ अशी सद्गती शबरीला मिळाली. धन्य जगी झाली शबरी, धन्य जगी झाली. कोण कुळा जरी जन्म झाला, दया धर्म परी श्रेष्ठ चिवरीला. राम दया घन चालून आला, बोरे भक्षियली. शबरी धन्य जगी झाली. भक्ती बळाने उच्च स्थानी गेली, प्रभू कृपेती भिल्लिणी. महिमा वर्णन करण्या वाणी, दुर्बल मम ठरली. शबरी धन्य जगी झाली. शबरी धन्य जगी झाली. मंडळी, अशी ही रामाची भक्ती, अशी ही रामाचं नामस्मरण. म्हणून समर्थ आपल्या पूर्वपद्यात म्हणाले, राम गावा राम ध्यावा, राम जीवीचा विसावा. कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान, मंगलाचे जे मंगल राम कौशल्येचा बाळ. राम कैवल्याचा दानी, रामदासा अभिमान. रामनामामुळं मोक्ष मिळतो आणि रामनामामुळे कालरूपी सर्प तो मृत्यू देखील जवळ यायला घाबरतो. मंडळी, राम हा जीवाचा विसावा आहे. म्हणून त्या रामाचं भजन करा, रामाची भक्ती करा. जीवाला शांती देणारा तो एक रामच आहे. रावणोच्चार मात्रेण बहिर्नियाति पातकम, पुनःप्रवेश संदेहे मकारस्तु कपाटवश. म्हणून श्री राम नामाचा जप करा, रामाची भक्ती करा आणि आपला उद्धार करून द्या. ज्याप्रमाणे शबरीने आपला उद्धार केला, तसंच आपणही मोक्षप्राप्ती हवी असेल तर रामाचं भजन करूया, रामाचं नाम घेऊया. हाच असे पूर्वपद्यात समर्थ रामदास स्वामी म्हणाले.
राम गावा राम घ्यावा, राम गावा राम घ्यावा, राम जीवी विसावा, राम जीवी विसावा, राम गावा राम घ्यावा. राम कैवल्याचा दानी, रामदास अभिमानी, राम कैवल्याचा दानी. राम कैवल्याचा दानी, रामदास अभिमानी, रामदास अभिमानी, राम गावा राम घ्यावा, राम गावा राम गावा, राम गावा राम घ्यावा. झालेली कीर्तन सेवा देवर्षी नारद मुनींच्या चरणी अर्पण करते, प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण करते आणि सर्वांसाठी तुकाराम महाराजांनी जे मागणं मागितले ते मागणं मागते. हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमासी, घालावे आमासी, सुखे घालावे आमासी. गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. देवर्षी नारद स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. जय जयाजी देवर्षी नारदा कीर्तनाचार्या, जय जयाजी देवर्षी नारदा कीर्तनाचार्या. प्रेमाने ओवाळू आरती, प्रेमाने ओवाळू आरती, तुझला मुनिवर्या. जय जयाजी देवर्षी नारदा कीर्तनाचार्या. अशांत व्यासानी तुझे चरण धरिले, कृष्ण कथा गावी त्याची कथिले. भगवत गुण संकीर्तन करुणी, भगवत गुण संकीर्तन करुणी, साधी निज कार्या. जय जयाजी देवर्षी नारदा कीर्तनाचार्या. ऐकून तव वचना ग्रंथ निर्मियेला, कृष्ण कथा रसतो भागवती कथिला. दर्शन देता परमात्म्याने, दर्शन देता परमात्म्याने, शांत व्या
दास चरला जय जयाची देवर्षी नारदा कीर्तनाच्या देवाने ओवाळू वारत तुझला मुनिवर्या जय जयाची देवर्षी नारदा कीर्तनाच्या बालेंद्र टांगण मंदिर चरण भुयान काळी प्रेमे अलिंगेन आनंदे पूजिन भावे वाळीन म्हणेना त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्याधरं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मरायणे समर्पयामि पतितं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया धर्माच्या करिता अमास जगती रामाने धाडी आले ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य ते लादले आता धर्म सख्या तुझ्या पुढत्या नम्रत्वतेने असे इच्छा हो जशी मानसी करीतसे हा देह तुझासे सीताकांत स्मरण जय जय राम जय श्रीराम.